इचलकरंजीची पाणी वाढलेलं आहे। लोकांना साधारणतः आता महापालिकेकडून माहिती घेतली असता 500 ते 700 लोकांना सेंटरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यगृह असेल, मराठी शाळा असतील इथं हलवण्यात आलेलं आहे। त्यांची जेवणाची आणि खाण्याची सोय ही आता नागरिकांच्याकडून काही सामाजिक संस्थांच्याकडून होत आहे। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते या पूरग्रस्तांच्या पाठीमागे ठामपणे राहणार आहे आणि कोणती लागेल ती मदत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे। आणि मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो की कोणत्याही परिस्थितीत हा पूर लवकरात लवकर पाणी उतरावं, जेणेकरून आणि पूर परिस्थिती आटोक्यात यावी, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त लोकांना आपल्या घरामध्ये राहता येईल किंवा घरं सोडून बाहेर जाता येणार नाही। यासाठी लवकरात लवकर पूर परिस्थिती व्हावी या आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून थांबतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे नेते माननीय माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेब यांनी परवाच कर्नाटकातल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एच के पाटील साहेब यांच्याशी भेट घेऊन याचा विसर्ग जास्तीत जास्त सोडावा अलमट्टी धरणातला हे त्यांनी सांगितल्यामुळे जास्तीत जास्त क्युसेस 3.25 लाख क्युसेस साधारणतः विसर्ग अलमट्टीतून जात आहे। त्यामुळं मुखवटा जो पाण्याला येत होता आणि त्यामुळं हानी जास्त होत होती ती आत्ता तरी सध्या पाहता थांबलेली आहे। त्यामुळं चिंतेचं कमी वातावरण आहे तसं पाहता, एवढं बोलताना थांबतो। नेमकी मदत करणार म्हणता तुम्ही, तुमच्या पक्षातर्फे तुम्ही कोणत्या प्रकारची मदत करणार आहात तुम्ही? काँग्रेसच्या वतीनं मागेही गेली 2-3 वेळेला ज्यावेळी पूर आला, 19चा महापूर असेल, त्याच्यानंतरचा पूर असेल, लोकांना आम्ही सेंट्रल किचनच्या माध्यमातून 2-2.5 हजार लोकांना आम्ही अन्न वेगवेगळ्या सेंटरवर पुरवण्याचं 2 वेळच्या जेवणाची त्यांची व्यवस्था इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी आणि राहुल खंडगिरे फाउंडेशनच्या वतीनं मागं केलेली होती। यावेळी आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी, आमचे अध्यक्ष संजयजी कांबळे, सर्वच आमचे कार्यकर्ते मिळून आम्ही सांगितलेलं आयुक्तांना की बाबा ज्यावेळी संख्या ही वाढेल आणि ज्यावेळी मदत ही आवश्यक असेल, निश्चितच उद्यापासूनच्या ह्याच्यामध्ये या पूरग्रस्तांना अन्न जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्याचा आमचा मानस आहे, तो आम्ही निश्चितपणानं पार पाडू। इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी।